ची गरज. पण एकदा धान्य आल्यानंतर परत काय? मग इथं आपल्याला प्रश्न काय झालाय, उत्तर मिळाल्यानंतर आता पुढचा विषयच कुठे येतो? प्रश्नाच्या अगोदरच आम्हाला उत्तर मिळालेली आहे, मिळत आहे. आणि म्हणून मग आपल्याला त्या उत्तराचं महत्व समजत नाही की हे कशासाठी आहे ना. ठीक आहे, असं असेल. तुम्ही कधी विचारले आम्हाला दुःख कशामुळे? तुम्हाला कधी प्रश्न पडलेला आहे, आत्मा काय, परमात्मा काय? प्रश्न आश्रव काय, बंध काय, संवर्ण मोक्ष काय, कर्म काय, संसार काय, मोक्ष काय, जीवस्थान वनस्थान असू दे, प्रश्न केव्हा आपल्याला उत्पन्न आहेत? हे तर असेच आपल्याला मिळत गेलेली आहेत सगळ्या प्रश्नाची उत्तरं. म्हणजे प्रश्न ऍक्च्युअली ज्याला सुखी व्हायचंय त्याच्यासाठी ही सगळी उत्तरं होती. पण आम्हाला हे प्रश्नच नसल्यानंतर मिळालेल्या उत्तराचा आपल्या जीवनामध्ये लाभ होत नाही. चर्चाही आहे. पण ह्या राजाचा अडचण काय होती? प्रश्न होता पण त्याला उत्तर मिळालेलं नव्हतं. आणि म्हणून मग त्याने ते प्रश्न विचारलाय, अनेक लोकांना विचारलाय, पण उत्तर त्याला काय समाधानकारक मिळालेलं नाही. तुम्ही देता का? विचारलं. सन्यासी ने राजा से कहा, निस्संदेह आज तुम खाली हाथ नहीं लौटो. निश्चित दूंगा, पूछ. विचारा, नक्की उत्तर देणार. असं तिथं पण म्हटलं होतं काय? नव्हतं का? दिल्यासाठी जागा ठेवायची. पुण्यवान पुरुषांसाठी जागा करून दिली. पुण्यवान माणसाने दोन्ही जागा करून देणारे पुण्यवान, जागा मिळणार आहे पुण्यवान. असू दे. राजा ने कहा, मैं ईश्वर से मिलना चाहता हूं. तुम्हाला कोणाला प्रश्न आहे? नाही ना. आम्ही ईश्वरच आहे. आमच्याकडे ऐश्वर्य आहे आणि ऐश्वर्य येणार असत. काय ऋषी बाबू, तुषार आणि साहस आणि तुझं काय रे? परम. बरोबर आहे का? असं आहे ते. गरज ईश्वराची कोणाला आहे? ज्याला कोणाला गरज असते? ज्याला दुःख आहे त्याला ईश्वराचा म्हणजे या संसारामध्ये ते दुःख दुसरं कोणी नष्ट करू शकत नाही, तेव्हा लोक त्या ईश्वराकडे जात आहेत. सर्व शक्तिशाली. पण जाताना नाही, ईश्वर आहे आणि तो माझे प्रश्न त्या ठिकाणी सोडवेल. हे सगळं सुरुवात कुठून होणार? आधी ईश्वराशी भेटलं तर पाहिजे का नाही? डॉक्टराला आधी भेटलं पाहिजे का नाही? डॉक्टर चांगला आहे, मस्त सगळं माहिती आहे, पण अपॉइंटमेंट नाही, माहितीच नाही, डॉक्टराशी भेटत नाही, तर आमचा रोग दूर होणार आहे का? माहिती आहे 100% आपल्याला रोग आहे ना, आपल्याला रोग त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर दूर होणारच आहे. असं पण आपण कधी त्याचा पत्ताच विचारला नाही, त्या डॉक्टरचा ऍड्रेसच विचारला नाही, तर मग आपल्याला काय त्या डॉक्टरची भेट होणार आहे का?
ते जिथं चाललंय. राजा काय म्हणतोय, मैं ईश्वर से मिलना चाहता हूं. फार कमी लोकांना इच्छा असते, किंवा जे निकट भव्य जीव आहेत त्यांनाच ही इच्छा मनामध्ये उत्पन्न होते की मला परमात्म्याला भेटायचं आहे. बरोबर आहे. कुणाला इच्छा आहे? परमात्म्याला मला भेटायचंय. निकट भव्य जीवांनाच ही भावना होणार आहे. कारण परमात्म्याला भेटल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळत नसते, हे लक्षात राहू दे. संयम. कारण आपण बघितलं कितीतरी वेळा एकी भाव स्तोत्रातला श्लोक, काय ते शुद्धे ज्ञाने सुचिनिचरिते सत्यपि त्वय्यनीचा भक्तिर्नोचेत् नवदि सुखा वंचिका कुंचिकेयम शक्योद्घाटं भवति हि कथं मुक्तिकामस्य पुंस मुक्तिद्वारं परिदृढमहा मोहमुद्रा कवाटम. नाही, बरोबर आहे. येतो 12 का 13 बरोबर. 13 नंबरचा श्लोक आहे एक भाव स्तोत्राचा. शुद्धे ज्ञाने सुचिनिचरिते असं म्हणते तिथं वादिराजाचार्य. ज्ञान शुद्ध आहे, माहिती आहे क्षयक्षम चांगला आहे ना, द्रव्य किती आहे, तत्व किती आहे विचारलं तर सांगितलं जात आहे. तुला येत आहे क्लास तर किती मन लावून करतो. कसला क्लास चालू आहे म्हणला? फायनान्स ना, फॉरेन्स आहे ना ती. पैशासाठी, कशासाठी? फायनान्स साठीच की. फायनान्स कमी आहे म्हटलं ना तुला, परवा तरी तुला सांगितलंय आहे ना. आणि मामा तुझे सगळे आहेत ना, महामेरी सांगितलं ना, 3 मामाकडनं टेन्शन घेऊन होतो. पण सिरियसली गंभीरतेने आपण शिकतोय, आपल्याला ते शिकायचंय. कशासाठी? ते क्लास अटेंड करून आपण जी विद्या ग्रहण करणार. आणि ती विद्या कशी आहे म्हणून सांगितलं, वाळवंटामध्ये नाव चालवल्यासारखी विद्या. वाळवंटामध्ये नाव काय किती सरकणार पुढे? वाळवंटातली नाव जागेवरनं हालतच नाही. असं ते त्या ठिकाणी अज्ञान म्हणजे विद्या, अविद्या ज्याला म्हणतो, त्यानं आपला संसार, आपलं दुःख नष्ट होत नाही. परंतु त्याच विद्या परम काय तप करूनच ते आपण आत्मसात करतो आहोत. म्हणजे ती विद्या खड्गहास, काय खड्गहास ना, चंद्रहास नावाचं खड्ग प्राप्त करण्यासारखी केली. कोणी प्रयत्न केला तो? खरदूषण का? खरदूषण काय तुम्ही सांगितलं जर आता कोणाला माहिती नाही तर खरदूषणच म्हणून टाकू. रावणाचा कोण असतं ते? बहिणीचा नवरा, सुपर्णकाचा नवरा होणार असतो का? काय बरं काय असं काहीतरी एक घटना आहे तिथं. आणि तो चंद्रहास नावाची तलवार आहे ना, म्हणजे विशेष तलवार असेल काहीतरी, जसं शिवाजी महाराजाला आहे ना भवानी मातेने दिली का ना तलवार, असं सांगितलं म्हणजे माणसाला घाबरते माणूस समोरचा. हे देवाची तलवार आहे, देवीची तलवार आहे म्हटल्यावर ते आपोआप सायकोलॉजिकल फरक पडतो, बाकी काय. देवाचं आहे म्हटलं की गप्प बसते माणूस, आहे का नाही? असं होतं थोडंसं. मग झालं काय, त्याने सगळी ती आराधना केली, तपस्या केली
बरोबर. आणि ते प्रगट पण झाली तलवार, पण ती काय 8 दिवस चालवायची नसते असं काहीतरी मला विजूबाईंनी सांगितलं. 8 दिवस वापरायची नाही म्हणून ती तिथंच बसला होता ध्यानाला. तसाच त्या बाजूबाजूला म्हणजे ती तप करताना गवत वाढलं जसं बाहुबलीच्या अंगावर वारवलं. तुमच्या पण अंगावर चढल्यासारखे दिसते बरं का. म्हणजे CA फायनान्स करणारे वारवलं चढतं की अंगावर. तितका अभ्यासामध्ये असे मग्न, काही सुद्धा सुध नाही अशा पद्धतीने. तिथं ती बसलेला सुद्धा कळला नाही. आणि तिकडून आले लक्ष्मणराव आणि त्यांनी काय केलं, अरे ही तलवार कसली आहे बघू तर जरा. नारायणच तो उचलली. आता तलवार उचलल्यानंतर माणूस काय गप्प बसतं काय. हातात मोबाईल आल्यानंतर काय होतं, स्क्रॉल म्हणायचं त्याला, स्क्रॉल असता. स्क्रॉल केल्याशिवाय राहते का कोण मला सांगा. कसला पण माणूस असू दे है ना, हातात मोबाईल जर आला तर माणूस असं करून असं काहीतरी केल्याशिवाय त्याला बरंच वाटत नाही. तशी तलवार हातात आल्यानंतर मग ती चालवून बघितल्याशिवाय जरा, आणि त्यात तसा क्षत्रिय मनुष्य असेल, नारायण क्षत्रिय लक्ष्मण, मग चालवणारच की. ती तलवार अशी इतकी भारी तलवार आहे बघू तर चालवली. आणि काय झालं माहिती आहे, ज्याने त्याच्यासाठी तपस्या केली आणि त्याच मुंडक कापलं गेलं. म्हणजे शंभू बर कोण जरी आहे ते, त्याचं मान कापली गेली. कशाची विद्या शिकला ते, तलवार मिळवा. आणि त्या तलवारीनं काय झालं, तुम्हाला कळते का. तुमची विद्या म्हणजे तलवार. तुम्ही CA होताल, झालाय, डॉक्टर झालाय, ही विद्या तलवारीसारखी आहे. दुधारी तलवार चालवणाऱ्याचीच त्या ठिकाणी मान कापणार आहे. वापरणं चालवणारे म्हणायचे ज्याने ते प्रगट केलेली आता उदाहरणानुसार. पण घाबरताय का तुम्ही, त्या तपस्येमध्ये अगदी लीन अशी परिस्थिती आहे व्यवहारातल्या विद्येची. आणि तरी सुद्धा त्या विद्येला कोणीही सोडायला तयार नाही, त्या व्यापाराला, त्या क्रियेला सोडायला तयार नाही. चर्चा चालली ती काय, शुद्ध ज्ञान आहे, शुद्ध ज्ञानावरून ज्ञान, चांगलं ज्ञान आहे, क्षयक्षम ज्ञान, शास्त्राचं पण आहे, बाहेरचं तर सोडा, शास्त्राचं ज्ञान आहे. आणि सुचिनीचरिते पवित्र चारित्र्य सांगितलं आहे, पवित्र चारित्र्य पण आहे. शुद्धे ज्ञाने सुचिनीचरिते सत्यपी तय्यनीच्या भक्ती नोचेत. म्हणते काय, जरी ज्ञान आहे, बाहेरचं चांगलं त्या ठिकाणी आचरण आहे, पण जर तुमच्या गुणांच्या प्रती भक्ती जर नसेल तर तिथं सांगतात काय, जे मोक्षाचं द्वार, मोहरूपी है ना द्वार, मोक्षाला जाण्यामध्ये बाधक, ते कसं उघडलं जाईल असा प्रश्न केलेला त्यांनी. शक्योद्घाटम भवती कथम मुक्तिकामस्य पुंस. ज्याच्या मनात जिनेंद्र देवाबद्दल भक्ती नाही तर त्या ठिकाणी त्याला ते मोक्षाचं द्वार उघडता येणार नाही. जिनभक्ती पाहिजे. जिनभक्ती म्हणजे जिनश्रद्धान. जिनश्रद्धान म्हणजे आत्मश्रद्धान, वस्तू स्वभावाचं श्रद्धान जसंच्या तसं आहे. म्हणून पहिलं कर्तव्य आमचं आहे की आमच्या मनामध्ये त्या परमात्म्याबद्दल भक्ती निर्माण होणं गरजेचं आहे. परमात्मा आवडणं महत्वाचं आहे, कारण तेच आम्हाला काय करणार आहेत, ऐश्वर्यशाली बनवणार आहे. व्यवहार असो नाही तर
निश्चय. बाहेरचं वैभव पण त्यांच्या निमित्तातच आणि अंतरंग वैभव पण त्यांच्याच निमित्तात प्राप्त होणार आहे. कोणाच्या? सर्व काही ऐश्वर त्यांच्याद्वारेच प्राप्त. म्हणून आपण ऍक्च्युली सोपा मार्ग सोडलाय, सरळ मार्ग सोडला आणि उलटा मार्ग पकडून कार्यसिद्धीचा प्रयत्न चाललेला असतो. तेच आजची 4 कारण आपण दुःखाची वाचली महाराजांच्या कॅलेंडरवर. देहामध्ये आत्मबुद्धी, परद्रव्यामध्ये कर्तृत्वबुद्धी, पुढं शिवभावामध्ये धर्मबुद्धी आणि विषयामध्ये सुखबुद्धी. ही 4 जे बुद्धी आहेत त्याच आमच्या दुःखाचं कारण असं लिहिलेलं. विषयामध्ये सुख. उलटी पद्धती आहे ना सगळी. बुद्धीच आहे ती, ज्ञानच आहे पण उलट आहे. परंतु त्याच्यावरच श्रद्धान उडायचं म्हटलं तर उडतंय का? ते खोट आहे. असं खोटं म्हणजे त्यात खरं सुख नाही असं किती जरी सांगितलं तर हुसतुशार पटतंय का? पटतंय का? म्हणून इथं 101 नंबरचा श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये. दानानुशासन 101 नंबरचा श्लोक मध्ये खतरनाक पद्धतीने आचार्य लिहिते बाबा. आपल्याला तर ते वाचताना सुद्धा तुम्हाला टेन्शन येईल आहे ना. आणि मला पण म्हणजे असं ते आपल्याला सहन होत नाही इतकं अवघड. काय लिहिलं बघा. कशासाठी वाचतोय? हो, कशासाठी वाचणार आहे? म्हणजे किती कसंही सांगितलं की बाबा देह तुझा नाही आहे, देहामध्ये आत्मत्व बुद्धी करू नको, परद्रव्याचा करता होऊ नकोस, आहे ना, विषयामध्ये सुख शोधू नकोस, काय शिवभावामध्ये धर्मबुद्धी करू नकोस असं सांगितलं. कोणाचा नंबर आला काय? काढला नाही का अजून? मास्टर्स बस नंतर काढणार आहे. सगळ्यांचंच पाहिला काढा नंतर भांडण होती. तर मग झालं काय? मग या प्रकारची जी विचारधारा आहे काय संयम, रात्री खाऊ नकोस, खाल्लं का नाही? नाही खाल्लं तिथं काय सुद्धा होय धन्यवाद. म्हणजे तुला पुण्य लागलं का मला? दोघाला लागलं. मी सांगितलं म्हणून आणि तू पाळलं म्हणून. किडे वगैरे होते का नव्हते तिथं? हा, आईस्क्रीम खाल्ला असशील पण. मग काय खाल्लं? दूध पाणी काय नाही? काय नाही. मग नियम घेतला असता तर किती पुण्य लागलं असतं. काहीच खाणार नव्हता, पिणार नव्हता आणि आजारी पडून आलाय तरी काय तरी कुठेतरी मोडतंय, काय खोकतोय म्हणजे असं म्हणतोय वाक्य. असं ती सोड हातातला केस त्यामुळे गळते, बाकी काय नाही. जी खरं आहे धर्म, धर्म चांगला आहे का नाही, पण श्रद्धा बसते का आणि अधर्म वाईट आहे त्याच्यामध्ये श्रद्धा उडते का नाही उडत याचं कारण सांगितलं 101 नंबर मध्ये. वाचू का? नाही. आता उदाहरण 2 दिवस शास्त्राला नव्हतं माहिती तुम्हाला. पुढे गेला होता त्याचा मुलगा गेला होता पुण्याला. त्यामुळं काय नाही म्हणजे आज्ञाकारी किती. इथं मी रोज त्याला शास्त्र सांगतोय पण आधी शास्त्र करून मग जाऊ असं नाही आहेत आमचे आदर्श. म्हणून म्हटलं ना, मुलं नाहीत बिघडलेली, मुलं वाईट नाही आहेत. प्रॉब्लेम आहे त्यांच्या मा आई आणि वडिलांमध्ये. अडचण आहे त्यांच्यामध्ये. तुम्ही चांगलीच आहे खरं पण कशामुळे बिघडलाय? कुणामुळे बिघडलाय? खरं खरं सांगा. जर तुमच्या घरामध्ये जे काम केलं जात नाही ते तुम्ही करू शकता का? नाही होणार आपल्याला. मग
मुलाला जरी आता लोका सांगे ब्रह्मज्ञान म्हटलं नाही, त्याने रोज सांगितलं शास्त्राला, आणि हेच जर त्या ठिकाणी दुकान उघडण्यासाठी जात असेल शास्त्र बुडवून, पोरगा कशाला येईल शास्त्राला? आणि हे किती वर्षाची जुनी माहिती आहे तुम्हाला, आमच्या अगोदरचे, आता झाले असतील 40 वर्ष जवळजवळ धर्मक्षेत्रामध्ये येऊन ह्या. आणि आजही त्यांना एवढं नाही कळलं किंवा नाही आधी आपण शास्त्र जाऊ दे, पोरगा नाही, पोरगा कावल, कशाची भीती माहिती ना. बरोबर आहे, जावायला भिणं एक गोष्ट वेगळी, बरोबर आहे का? पण मुलगा काय करतो, फोनवर लगेच म्हणणार दादा उघडलं नाही का अजून? अरे उघडतो बेटा, उघडलं, चाललोय पोचतोय. का असं होतं हे सांगायचं, हे तर कारण सांगतो बरं का उल्लत भाई. बघा आता काय म्हणते ते, सहस्र जन भोगे अपि वंध्यायाम न तुजो यथा तथा पापात्मके पुंसी नोद्भवती शुभ क्रिया. वाचू का परत? संस्कृत कार्यानं कळलंय काय म्हणायचं ती. सहस्र जन भोगे अपि वंद्यायाम न तुजो यथा तथा पापात्मकम पुंसी नोद्भवती शुभ क्रिया. वीरूबाई लिहिले काय, जिस प्रकार हजारों आदमियों के भोग करने पर भी वंध्या को संतान उत्पत्ति होती नहीं, इसी प्रकार पापी मनुष्यों में किसी प्रकार भी शुभाचरण उत्पन्न होता नहीं. कळलं का? म्हणजे आपण कोणासारखं आहे आपण बघावं असं मला म्हणायचं. आचार्याने असं लिहिलं की कोणाच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होत नाही धर्माच्या प्रती, कशाप्रमाणे नाही होणार. सांगितलं ना, जर परिणामामधलं पाप त्या ठिकाणी दूर होत नाही तर काय पण करा, काय होणार नाही? धर्मामध्ये श्रद्धा उत्पन्न होणार नाही. आणि त्या पापाचं कारण आहे भक्तीचा भाव. श्रद्धाने पूर्ण जेव्हा मंदिरात जायचं तर कशी कशी भक्ती पाहिजे, कसे परिणाम पाहिजेत, कसे विचार पाहिजेत. साक्षात आपण मुक्तीला भेटायला चाललोय, तुमच्या लक्षात येत नाही. मुक्ती म्हणजे मंदिरातच मुक्ती भक्ती भेटतेच ना, शांती कुठे भेटते? सगळे साहस मंदिरातच भेटते. मुली नव्हे, मुक्ती भक्ती असल्या आता नाव असली कोण ठेवत नाहीत म्हणा, पण भेटणार कुठं? साक्षात आपण, म्हणजे काय सांगायचं अवघड आहे, पण प्रयत्न चाललाय माझा, प्रयत्न चाललाय. तेव्हा काल मला तेच विजय काका पण म्हणत होते, का लोक असं का करतात, काय असतं त्याच्यात? म्हटले आमच्या अमेरिकेत, त्यांची अमेरिका आहे ना, असलं कोण म्हटले, कोण कसले कपडे घातलेत, कोण काय करतंय, कोण नाही, कोणी बघत नाही तिकडे. म्हटले काय तुम्ही कसा नटून गेलाय आणि कसा नटून आलाय काय नाही ह्याच्याकडे कुणाचं लक्ष नसतं. त्यांच्याकडे लग्न किती सिंपल असतं त्यांनी सांगितलं. त्यांच्या भोग संस्कृती वाले लोक, त्यांच्याकडे लग्न कसं सिंपल असतं त्यांनी सांगितलं. आता त्यांनी आता नवीन कधी गेले नसतील, त्यांनी पण वाढवला असेल की पसारा, है ना. पण त्यांचं म्हणणं आहे की ते काय नाही, फक्त सकाळी चर्चमध्ये येते, है ना, मग त्यांचं ते सगळं आपलं म्हणायचं, सगळ्यांनी बसायचं, झाले गेले जेवण द्यायचं, झालेलं लग्न. रात्री वित्री काय कार्यक्रम नसतो म्हटले त्यांच्याकडे. रात्री
त्यांच्याकडे असले दांडियाचे कार्यक्रम नसतात, डान्सचे कार्यक्रम नसतात. आणि हे जाऊ द्या, आपल्याकडे जरी आता आम्ही तिथं, मला माहिती आहे ना, आता तिथं अभिजितच्या कार्यालयाच्या निमित्तात माहिती आहे, इतर लोकांची जेवढी लग्न आहेत त्या एकाही लग्नामध्ये दांडिया नसतो. बोला, इतर समाज जो आहे ते एक दिवसाच त्यांचं लग्न, आणि त्यांचं लग्न पण सकाळी 7ला सुरू होतं आणि 12ला संपलेलं असतं. टाइम टू टाइम संपलेलं असतं. कालचं किती वाजता लागलं रे लग्न? होतं कितीचं, लागलं कितीला? आपण चाललोय कुठं आणि कशामुळे चाललोय? म्हणजे जैनांना मागं पण अनेक वेळा तुम्हाला सांगितलं, जैनांच्या महिला काय पुरुष काय सगळा, म्हणजे आपण फॉरवर्ड, म्हणजे काय म्हणत त्याला, काय म्हणायचं, पुढारलेले म्हणा काय, म्हणजे एकदम मॉडर्न असं कल्चर अगदी आपण खेडेगावापर्यंत आम्ही आणलेलं आहे. कोण आणलंय? गरीब लोक अजून आणत नाहीत किंवा इतर लोक, पण ते थोडस कुठंतरी विचार तर करते, आपल्या संस्कृत सभ्यतेत बसत नाही. रस्ता नाचणं किंवा हे यातलं कार्यक्रम करणं त्यांना शोभत नाही असं त्यांना वाटतं. तुम्हाला आम्हाला कशामुळे वाटतं की दांडिया ठेवला पाहिजे? कुठून निघालं फॅड? भोग पाहिजेत म्हटलं ना, पैसा परिग्रह का पाप आहे? परिग्रह आल्यानंतर सगळंच सुरू होतं. जसं आता मला थोडस कमरेत, आता बसून आले ठाण्यावरनं, थोडं कंबर दुखायला आहे ना. आता एवढ्या लांबनं बसून आल्यावर दुखणार नाही, बरोबर. पण मग आता ती सहन करते का माणूस? आणि सहन करून देते का आजूबाजूची मुलं, आई म्हणजे बायको येते, चला दवाखान्यात, चला दवाखान्यात. आता विजय काकाला 2दा पडले हातावर, पण स्वतः डॉक्टर आहे, पण अजिबात त्यांना लय औषधाचं वगैरे टेन्शन आहे. हे प्रफुल्ल हेच जास्त म्हणते, चला चला MRI काढू, CT स्कॅन करू, अमुक करू. त्यांचं म्हणणं आहे की का नाही, हे शरीर आहे, माझा काय संबंध नाही. बरोबर आहे का विजय काका? देह मी आत्मबुद्धीने रोज मी त्यांना प्रश्न विचारतो, कसं आहे, बरं आहे का? त्यांना निमोनिया थोडासा झालाय, बरं आहे का? पण शरीराची काळजी करणारे विराट डॉक्टर आवडते त्यांना आहे ना. किती काळजी, अँटीबायोटिक देतो, ही खावा गोळी, ती खावा गोळी, असं अमुक करा आहे ना. तुम्हाला माहिती आहे विजय काका एक गोळी अजून देणार होता, ती मी थांबवली तुमची ती गोळी आहे ना. ती 2 गोळ्या तुम्हाला अँटीबायोटिक देऊन सुद्धा ते परत तुम्ही सांगत होता या 2चा फॉर्म्युला काम करणार आहे, ती 3री सांगायला लागला होता. म्हटलं राहू दे, ते डॉक्टर तुझ्यापेक्षा हुशार आहेत, कशाला उभं सांगायला लागला. मग ते थांबवलं त्याने, असं थोडस कंट्रोल केलं. बरोबर आहे का? नाहीतर घ्या गोळ्या, सहन नाही करायचं थोडस. आणि हे सगळं डॉक्टरकडे कोण जायची इच्छा करतं? मग पैसेवाला. पैसे नसल्यावर जाईल का डॉक्टरकडं? सगळा खेळ पैशाचा, परिग्रहाचा आहे. ज्याच्याकडे परिग्रह आला, पैसा आला, आणि त्याला काय ना काय असलं पापाचं कार्य सुचणारच आहे. देहामध्ये आत्मबुद्धी होणार आहे, परद्रव्यामध्ये कर्तृत्व बुद्धी, विषयामध्ये सुखबुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, आणि शुभामध्ये धर्म राहणार नाही त्याला. कारण त्या पैशाचं काय म्हणते त्याला, पैशाचा माज आहे ना. पैसा डोक्यात वळवळ तो म्हणायचा, डोक्यात किडे वळवळ येत नाही, तसं ते वळवळ आहे ना. कोणी बसू द्यायचं नाही, असं झालं, चला 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 चला. म्हणजे अशा पद्धतीच्या परिग्रहाची चर्चा पुन्हा पुन्हा आचार्याने दिले. पैसा काय करतो वाचून दाखवू का तसला एक श्लोक अजून, का गोष्ट वाचू? अशी बरीच गोष्टी माझ्याकडे आहेत, पण त्याच्यामुळे सांगायचं काय हा गोंधळ होतो तुम्हाला. आणि असं आहे की प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे, कारण साध्या सोप्या सरळ गोष्टी आहेत त्या, आणि त्याचं श्रद्धान होणं अनिवार्य भासित होतंय मला वाचल्यानंतर, की हे व्यवस्थित दिलंय, हे जर यांच्या डोक्यात व्यवस्थित बसलं तर यांचं कल्याण होईल, ह्या भावनेने असे सगळे विचार आहेत. बाकी काय तुम्ही काय पण सांगा आहे ना, आम्हाला माहित आहे सगळं. काय म्हटलं ना, उत्तर तुम्हाला माहिती आहेत सगळी, तुम्ही तयार युअर, म्हणजे प्रश्न उत्तर पत्रिका तुमच्याकडे आहे. काय प्रश्नपत्रिका नाही आहे,
कसली आहे पत्रिका? उत्तर पत्रिका तयार. म्हणजे काय? धन आहे, धन, धनाचा परिग्रह आहे. आणि त्या परिग्रहामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रश्न म्हणजे तुम्हाला प्रश्न पडूच शकत नाही असं तुमचं मत आहे. पैसेत ना सगळं काम होणार. राहुल मालक बरे नाहीत काय? गेले असतील लोकांनी, दुसरं कुठे जाणार? बरोबर आहे ना? जेवला का? जेवण करून गेले असतील, तेच की आता काय आता. हा ना, पैसे म्हटलं ना परिग्रह बसू देत नाही. तेच जर काय जरा दुकान सामान्य असतं एक असं तर काय म्हटलं, बरं जाऊ शास्त्राला जाऊ निवांत दुकानी, काय गडबड आहे तिथं तर. का हो निलेश बाबू, निवांत जाऊ का नाही? असं काय म्हणजे लगेच सकाळपासून सुरू व्हायला पाहिजे दुकानात असं काय नाही. आपल्या वेळेला गेलं तर चालतंय. पण नाही, एकदा डोक्यात तो किडा म्हणत त्याला शिरल्यानंतर माणसाला बसू. म्हणून हे जे लग्नामधले समारंभ दांडियाची चालू झाली, मन पंचकृष्ण साक्षीने माझ्या लग्नात मी दांडियाचा कार्यक्रम ठेवणार नाही. माझ्या नव्हे, आता माझं तर होणारच नाही. नाहीतर म्हणायचं तुमच्या लग्नात. काय म्हणणं आहे तुझं सांगा? दांड्याच्या कार्यक्रमाने काय तुझं लग्न राहील का व्हायचं? तुला दांड्याशी लग्न करायचं का मुलीशी करायचं ती सांग. तुझा नंबर आले ती मोठा आहे म्हणून, बाकी काय नाही. सारखं संयमलाच तर काय पकडायचं. म्हण जाऊ, तू तर लगेच म्हणशील मला माहित आहे म्हणून मी ह्याला लई जास्त हे करत नाही. ती आत्ता महाराज व्हायला तयार आहे. म्हणजे इतका साधा पोरगा आहे ती, आईवर गेल्यामुळे. घेशील का नाही तुम्ही? बरे चाल माझ्यासाठी तर लगेच ती तयार आहे. सांग म्हटलं ना, आता रुजू पोर म्हणजे त्याला असं थोडस जरी कोणतीही गोष्ट जरी पटवून सामान्य लोकांनी जरी दिली, इतकं बोल जातो नको. म्हणून तर पप्पा पाठवत नाही माझ्याकडे तुला. त्याला माहिती तू काय करेल यायचं तर सांगायचं काय. भोग संस्कृती नको, विषयातनं सुखबुद्धी जी आपली पडलेली आहे ती जर नाही निघाली. आणि ते का आहे त्याचं कारण सांगितलं ना, काय पाप. पाप म्हणजे त्याच्या मनामध्ये जे परिग्रहाचं पाप बसलेलं आहे, त्यामुळं त्याच्याकडून चांगलं काम होत नाही. असं वाचलं की नाही आपण? चांगलं काम का होत नाही माझ्याकडनं ही नेहमी सांगतोय. जे धर्मामध्ये सांगितलेले त्या गोष्टीचं श्रद्धा, ज्ञान आणि आचरण जसं सांगितलं, मोबाईल सोडा तर काय रुपालत आहे? काय होतंय? चांगलं काम आहे का वाईट काम आहे? वाईट काम आहे. बर, मग ते सोडायचं म्हटलं तर का सोडणं होत नाही? याचं कारण आहे तेच आत्ता वाचलं. नाही म्हणाल इतकं पाप आहे, इतकं मोठं पाप आहे. आणि ते पाप कुणी दिलंय तुम्हाला जबरदस्तीनं का तुम्ही घेऊन त्याला त्या ठिकाणी वाढवलंय? आम्ही त्या मोबाईलला जवळ घेऊन ते त्या ठिकाणी पाप वाढवत चाललेलो आहोत. आणि तरी अजून आपल्या लक्षात येणं जागे करणारे समोरनं पुन्हा पुन्हा जागा करतायत. काय आवश्यकता नाही, काय नाही, पण काय नाही. सगळी संस्कृती कुठं रुजलताई? काय करतोय, काय नाही, काय नाही म्हटलं ना, म्हणजे बुद्धी एकदम अवघड झालेली. तुम्हाला माहित आहे काय करते ते? सांगायचं सुद्धा अवघड आहे अशा गोष्टी. म्हणजे कुठल्या म्हणून म्हटलं ना, काका सांगते असलं काय त्याच्यात नसतं. हे अमेरिकन लोकांना कळले, कारण अति भोगले, बाकी काय नाही. आणि मला भोगापासून सारखंच लांब ठेवलं जातंय. आणि त्यामुळं मला त्या भोगाचं इतकं आकर्षण. मला ते सारखं विचारत होते की आकुलता इतकी कशाला पाहिजे? भोगाची आकुलता इतकी कशासाठी करतील लोक? आणि त्याचं मुख्य कारण आहे नेहमीच. म्हणून म्हटलं आपला जैन धर्म पण संपत चाललाय. त्याचं कारण हेच आहे की भोगाचा निषेध नेहमी केला जातो. आणि आम्हाला म्हटलं ना, संज्ञा अशा आहेत की ते भोगाकडे आकृष्ट करणार. भोग संस्कृती
म्हणजे त्यांना, कारण शरीर आणि आत्मा वेगळा नाही, त्यामुळे सुख तिथं दिसलं तर आपोआप त्या भोगासाठीच जीव टाकला जातो. आणि जेवढं त्या ठिकाणी नाही म्हटलं जाईल तेवढं जास्त त्या भोगाची इच्छा. अमेरिकेतल्या लोकांना कळलं काय नाही आता, म्हणजे त्यांच्याकडे इतकं झालं, अतिरेक झाला, त्यामुळे त्यांना आता त्याचं घेणं देणं भासित होत नाही. काय नसतं त्यांना एकदा कळलेलं आहे. जसं लग्न झालेल्या माणसाला कळलेलं असं काय नसतं, लग्न वगैरे काय काय नाही. बरोबर कळलंय का नाही अजून बिरूबाई? किती वर्ष, 20 वर्ष झाली का नाही लग्न? झालीत ना? 17-18 झाली. पोरगीच झाली 17-18 वर्षाची, म्हणजे 20-21 झालेच असतील असं तर बरोबर आहे का? मग आता तुला कळते का नाही काय नसतं, म्हणजे जे काही कार्यक्रम मोठे केले जातात ते केवळ ह्या मुलांचं सॅटिस्फॅक्शन साठी. तुम्हाला सगळं माहिती आहे की ह्याच्यात काय नाही सार ठेवले, पण ह्या मुलांना कळत नाही. त्यांना वाटतंय असं केलं पाहिजे, तसं पाहिजे, ही पेट्रोल्स पाहिजेत, असं इव्हेंट पाहिजे, है ना, असं सगळं ठेवलं पाहिजे. सगळं हीच डोक्यामध्ये. का? भोग. भोग म्हणजे सुख. आणि त्या भोगाला जेवढं त्या ठिकाणी लांब ठेवलंय, म्हणून आमचेच लोक का जास्त ते खातायत, भोगतायत, सगळं अशी विपरीत वृत्ती जैनांमध्ये का विशेष आहे, इतरांमध्ये तेवढी का नाही? कारण त्यांना एवढं लांब ठेवलं नाही ना पापापासून. आणि आपल्याला इंद्रिय संयम, प्राणी संयम याच्या निमित्तात त्या भोगापासून, कशापासून, विषयांपासून लांब ठेवायचा प्रयत्न केलेला आपल्या कल्याणासाठी असा सुंदर धर्म मिळालाय. पण माझी बुद्धी उलटी, मला असं वाटतं की त्याच्यापासून लांब ठेवून कसं, तेच सगळं जगाला चांगलं आहे, मला पण तेच चांगलं आहे, तर मी कसं काय त्याला सोडायचं. म्हणून पद्धती एकदम चेंज झाली. काल आपण वाचलं होतं ना, काय वाचलं होतं? हा बदल केव्हा झाला वाचलं होतं का नाही? कळलंच नाही हा बदल केव्हा झाला. मुलगी साडीच्या ऐवजी पंजाबी ड्रेस घालून कॉलेजला जात होती आणि परत हाफ पॅन्ट मध्ये गेली, तर आता कळलं ना ते, म्हणजे हे बदल केव्हा झाले. आणि हे कोण? आपल्या मुली करते आणि आपली मुलं करते. कोण सापडत? ज्यांना आहे ना पहिल्यापासून जरा लांब ठेवलं गेलं आणि अज्ञान म्हणजे कारण नाही सांगितलं, त्यांनी एकदम बुमरँग झालं थोडक्यात. तेव्हा न्यूटन्स थर्ड लॉ, जेवढं तुम्ही त्याला लांब ठेवलं तेवढं ते आता जास्त त्या विषयांमध्ये प्रवृत्ती करू लागले, भोगांमध्ये. जसं तुम्हाला मोबाईल, म्हणजे महिलांमध्ये असं का भाव झाले की नाही आम्हाला स्वतंत्र म्हणजे फक्त जैनांच्या नव्हे, इतरांच्या पण. कारण इतर संस्कृतीच पुरुष प्रधान. आणि तुम्हाला आता एकदा सुट्टी दिली तर तुम्ही असा उधळायचं म्हणायचं. कोण उधळतं? काय मग विवेक नाही, एकतर भावनात्मक आणि मग विवेक नसल्यामुळं अशी एकदा सुट्टी स्वतंत्रता दिली तर तुम्हाला वाटतंय मी काम करे सुखायला. जर तुमच्या नवऱ्याने सांगितलं तुम्हाला मोबाईल बंद करा, करताल काय? हा बोल म्हणाल, मी सांगितलं मी बंद करतो, पण मी त्याला कसं सांगून बंद करणार? सिस्टीम अशी. चिंतन करावं लागेल. बघा जरा डोळे लवकर उघडले तर चांगलं. जेवढे लवकर डोळे उघडतील तेवढे लवकर आपल्याला त्या ठिकाणी शांती मिळेल, दुःख कमी राहील. या आत्तापणाने पुढं. आणि तुम्ही म्हणणार नाही अजून काय, आत्ता काय गडबड आहे, अजून जरा होऊ दे की, अजून होऊ द्या, ही तरुणपणा जाऊ दे. पण नाही, हीच वेळ असते, हीच वेळ. मग झालं काय? चर्चा आपली एवढी वाचून काढू काय? झालं. त्या राजाला प्रश्न विचारला. राजाने काय प्रश्न सांग उत्तर दिलंय? आणि राजाने प्रश्न विचारला, मैं ईश्वर से मिलना चाहता हूँ, ईश्वर के बारे में समझने की कोशिश है ना, हाँ चाहता हूँ. तर मग तिथं ईश्वर के बारे में समझाने की कोशिश मत करना, मैं सीधा मिलना चाहता हूं. राजा त्याला म्हटला. परत एकदा राजा ने कहा मैं ईश्वर से मिलना चाहता हूं. आणि पुढे काय? ईश्वर के बारे में समझाने की कोशिश मत करना.
की देव असे असते, देव तसे असते, अशा पद्धतीने मला त्या ईश्वराला भेटायचं नाही. डायरेक्ट जर तू त्या ईश्वराशी माझा कॉन्टॅक्ट करून देणार असतील तर मला सांग, उगच तू इकडचं तिकडचं गप्पा मारू नको. असा राजाचा सरळ सरळ प्रश्न. कळलं? राजाचा प्रश्न कळला नाही की राजाचा प्रश्न, मला ईश्वराबद्दलची माहिती नको, ईश्वर को समझाने की कोशिश मत करना. त्या संन्यासाला राजा म्हणतो, मुझे ईश्वर से मिलना है, डायरेक्ट मिला सकते हो तो है ना उत्तर दे. हा त्याचा 20 वर्षापासूनचा प्रश्न होता. बरोबर. मग आता बघा काय म्हणतो. उस सन्यासी ने कहा, अभी मिलना चाहते हो कि थोड़ी देर ठहर कर. आत्ता भेटायचंय का थोड्या वेळ थांबायचं? काय म्हणणं आहे तुमचं? कधी भेटायचं? दोघांना उघडून उद्या भेटू. आज काय झालेच की आजचा वेळ. आज भेटायचंय का उद्या तुम्हाला? प्रश्न. हा बघा बाबा, सोमवार आहे, मला काय अडचण नाही आहे ना. मी काय आपलं बसलेलोच आहे. 10:30, 11, 12, 1 तसं काय म्हणून अडचण नाही. तुम्ही बघितलंय माझा स्टॅमिना पण आहे ना. त्यामुळं उत्तर देताना म्हणून विचार करत जावा, कारण दादा पण इथं आहे, तुम्ही पण इथंच आहे, स्वप्नील भाई है ना. राजा ने कहा, मैं ईश्वर से मिलना चाहता हूँ, ईश्वर के बारे में समझाने की कोशिश मत करना, मैं सीधा ईश्वर से मिलना चाहता हूँ. उस सन्यासी ने कहा, अभी मिलना चाहते हो कि थोड़ी देर ठहर कर. राजा ने कहा, माफ करिए, शायद आप समझे नहीं, मैं परम पिता परमात्मा की बात कर रहा हूँ. आप यह तो नहीं समझे कि कोई ईश्वर नाम वाली व्यक्ति की बात कर रहा हूँ. जो आप कह रहे हैं कि अभी मिलना है कि थोड़ी देर रुक के मिलना है ना. त्याला राजाला वाटले की संन्यासीने जे प्रश्न विचारला ना, संन्यासी जरा येडा दिसतोय, त्याला असं विचारते आत्ता भेटायचंय का थोड्या वेळाने भेटायचं, असं कोण विचारलं. म्हणून राजाने क्लिअर केलं, कारण ईश्वर नावाचा एखादा व्यक्ती पण आणून समोर उभा केला तर घोटाळा होईल ना, है ना. म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं, परमपिता है ना, जगाचा जो त्या ठिकाणी करता धरता हरता त्यांच्या अपेक्षेने जर मानला गेला, त्याला मला भेटायचंय. तू कोणत्या तरी अशा ईश्वर नावाच्या व्यक्तीला माझ्या समोर आणून ठेवशील तर ते नको आहे मला. म्हणून तुम्हाला प्रश्न कळलाय का माझा? कोणाला भेटायचं? त्याला अरिहंतांना भेटायचं. बरोबर. म्हणून थोडी देर के बाद मिलना है कि अभी मिलना है? अमोल अवघड झाले. थोडी देर म्हणावं तरी अडचण आहे, अभी म्हणलं तरी अडचण आहे. दोन्ही प्रश्न उचकायला टाकतील. तरी थोडस वाचून तुम्हाला उद्यासाठी हे ठेवतो आपण. राजाने झालं. सन्यासी ने कहा, महानुभव, भूलने की कोई गुंजाइश ही नहीं है, मैं तो 24 घंटे परमात्मा से मिलाने का ही धंधा करता हूं. माझा उद्योगच ते. मला माझं सांगितलं विकासजींना बोललेले ते लोक नाही, सारखं शिबिरावर शिबिर. काय तुम्हाला उद्योग आहे का नाही? अरे हेच तर उद्योग आहे. मी नेहमी सांगतो मला काय उद्योग नाही असं म्हणतो, म्हणजे तुमच्यासारखा उद्योग. पण उद्योग आहे, ज्याला भेटायचं आत्मा परमात्म्याला त्याला त्या ठिकाणी मी भेटून देतो है ना. म्हणून तिथं काय म्हणतोय साधू, संन्यासी ने कहा, महानुभव, बोलने की कोई गुंजाइश नहीं है. तू जी काय तुला समजला चुकीचा एकदम, तसं काय नाही. मैं तो 24 घंटे परमात्मा से मिलाने का ही धंधा करता हूँ. अभी मिलना है कि थोड़ी देर रुक सकते हैं? सीधा जवाब दे. तुम तो 20 साल से भगवान से मिलने को उत्सुक हो और आज वक्त आ गया तो मिल लो. असं त्या संन्यासाने त्याला. आता बाकीचं नंतर म्हणजे शांततेने ऐक चालतो. मग कसं त्याने भेटवलं छान त्या ठिकाणी प्रकरण आहे. तुम्ही उद्या आला तर तुम्हाला ऐकायला मिळेल. हो प्रभू, मी मन